मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण टाईप केलेले शब्द किंवा वापरलेली चिन्ह कम्प्युटरला समजतात कशी? त्याचं असं आहे की कम्प्युटर्सची स्वतःची अशी एक कोड लँग्वेज आहे. त्यांना काही इंग्रजी किंवा हिंदी सारख्या भाषा थेट समजत नाही, पण त्याऐवजी ते 0 आणि 1 असे फक्त 2 अंक असलेल्या एका खास भाषेत संवाद साधतात, जिला म्हटलं जातं मशीन लँग्वेज. जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्या भाषेत टाईप करतो, तेव्हा कम्प्युटर ते मशीन लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करतं आणि काम झालं की त्याचा आउटपुट पुन्हा आपल्या भाषेत दाखवतं. कम्प्युटर आणि कोडिंग लँग्वेज पैकी काही आहेत ASCII, EBCDIC, युनिकोड इत्यादी. आता आपण त्यांच्याबद्दल सखोल माहिती घेऊया. ASCII म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. ही जणू सगळ्या कम्प्युटर्सची ग्लोबल लँग्वेज आहे. ही काय करते तर तुमच्या कीबोर्डवरच्या प्रत्येक लेटर, नंबर आणि सिम्बॉलला एक विशिष्ट नंबर निश्चित करते. उदाहरणार्थ, ASCII मध्ये A हे अक्षर म्हणजे 65 हा आकडा आहे. यामुळे जेव्हा कम्प्युटर एकमेकांशी संपर्क साधतात, तेव्हा प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे काय हे नक्की माहिती असतं आणि गोंधळ होत नाही. EBCDIC म्हणजेच एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड. ही अजून एक कोडिंग पद्धत आहे जी प्रामुख्याने जुन्या IBM कम्प्युटर्सद्वारे वापरली जाते. जणू काही एखादी खूपच वेगळी बोलीभाषा असल्यासारखी ही भाषा आहे. जरी यात प्रत्येक कॅरेक्टरला नंबरच दिलेला असेल तरी ASCII पेक्षा हे अगदीच वेगळे आहे. युनिकोड ही एखादी सर्वोच्च भाषा आहे ज्यात जगभरातल्या सगळ्या भाषातील जवळजवळ सगळी चिन्ह आहेत. या सगळ्यांनाच एक विशिष्ट नंबर यामध्ये दिलेला असतो. अगदी इंग्रजी अक्षर ते चीनी चिन्हलिपी. आता मी तुम्हाला एक स्टेटमेंट दाखवते. तर स्टेटमेंट असं आहे: ASCII, EBCDIC व युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरची उदाहरणं आहेत. आता आपण शोधू की हे स्टेटमेंट बरोबर आहे की चूक. आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे एखादा प्रोग्राम किंवा ॲप्लिकेशन जे वापरणाऱ्याचे एखादे विशिष्ट काम करण्यासाठी तयार केलेले असते, जसे की वर्ड प्रोसेसर, वेब ब्राउझर्स किंवा गेम्स. पण एका बाजूला ASCII, EBCDIC व युनिकोड हे काही ॲप्लिकेशन्स नाहीत. कॅरेक्टर्सचे अर्थ वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आणि इन्स्ट्रुमेंट्सवर एकच राहावेत म्हणून वापरल्या जाणाऱ्या या कोडिंग सिस्टम्स आहेत. त्यामुळे आपलं स्टेटमेंट चूक आहे, कारण ASCII, EBCDIC आणि युनिकोड ही ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स नाहीयेत. ते स्टँडर्ड्स आहेत ज्यांच्यामुळे कॅरेक्टर्सचं कॉमन अंडरस्टँडिंग, कम्प्युटर्स आणि सिस्टीम मधील कम्युनिकेशन प्रभावी करण्याची ते खात्री देतात. तर मित्रांनो, आपल्या MSCITच्या पुस्तकात मशीन लँग्वेजची सखोल माहिती दिलेली आहे. मला आशा आहे की या प्रश्नाच्या स्पष्टीकरणाने हा विषय तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. आपण असे अजून प्रश्न आपल्या पुढील सेशनमध्ये सोडवूया.